नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। आज आहे सोमवार आणि आजचा दिवस म्हणजे आपल्या महादेवांचा दिवस। तर काही वर्षांपूर्वी माझा अध्यात्माशी एवढा गहिरा संबंध नव्हता। म्हणजे मी नास्तिक तर नव्हते, पण 2 वेळा सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवाबत्ती करणं आणि हात जोडून प्रार्थना करणं एवढंच काय ते माहीत होतं। मग या सर्वांग सुंदर अशा अध्यात्मामध्ये मला आणलं कोणी, किंवा मला ही ओढ कशी निर्माण झाली, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये याबद्दल जाणून घेऊच। पण आज मी तुम्हाला सांगणार आहे माझं आणि महादेवांचं नातं घट्ट कसं झालं। तो काळ होता कोविडचा, ज्या काळामध्ये सगळी मानवजात या धर्तीवर आलेल्या संकटाशी 2 हात करत लढत होती। तेव्हा आम्ही मुंबईमध्ये वास्तव्यास होतो। मार्चमध्ये माझ्या मुलीची परीक्षा संपली। नंतर मग नेहमीप्रमाणे वेध लागले होते गावी आईकडे राहायला जायचे। त्याचवेळी बातम्यांच्या चॅनलवर आणि सगळ्या सोशल मीडिया व्यासपीठावर कोविडच्या बातम्यांनी हाहाकार माजवला होता। अशावेळी माझ्या मामा मामीचाही आजीला घेऊन गावी जायचा विचार होता, कारण तेव्हा इथे त्यांना शहरात राहणं धोकादायक वाटत होतं। मग आम्ही सगळ्यांना घेऊन गावी जायचं ठरवलं। आजी आणि मामा मामीला त्यांच्या गावी म्हणजेच माझ्या आजोळी दापोलीत सोडलं। एक दिवस आम्ही तिथेच राहिलो। तोवर आम्हाला माहीत नव्हतं की पुढे काय होणार आहे। त्याच दिवशी रात्री बातम्यांमध्ये माननीय पंतप्रधानांनी येऊन लॉकडाऊन जाहीर केला, तोही अनिश्चित काळासाठी। मग आम्ही रात्रीच दापोलीवरून माझ्या आईला घेऊन माझ्या माहेरी खेडला पोचलो। खेडला घरी पप्पा तर होतेच। असेच काही दिवस निघून जात होते। त्यावेळी माझ्या मूत्रपिंडाच्या आजाराने मला ग्रस्त करून सोडलं होतं। अशावेळी कुठल्या डॉक्टरकडे आणि या हालाकीच्या परिस्थितीत कसं जायचं याचा विचार माझे मिस्टर करत होते। त्याचवेळी मामाने दापोलीत त्यांच्याजवळ असलेल्या डॉक्टरकडे यायला सांगितलं। आम्ही मग लगेचच आमच्या मुंबईतील फॅमिली डॉक्टरकडून एक लेटर मागवला। तसेच या आजारपणाचे माझे जुने रिपोर्ट प्रत्येक मार्गावर असलेल्या पोलिसांना दाखवत आम्ही दापोलीत पोचलो। डॉक्टर जाधव हे वाकवलीतील डॉक्टर त्यावेळी आमच्यासाठी खऱ्या अर्थाने देवदूतासारखे उभे राहिले। त्यांनी उपचार सुरू केले, पण तरीही आधीचे उपचार मुंबईत सुरू असल्याने त्यांनी मुंबईतच जायला सांगितलं। मग मुंबईत जाण्यासाठी त्यांनी आम्हाला एक लेटर लिहून दिलं। तिथून आम्ही मामा मामीला भेटायला गेलो। त्यांच्या गावातही हालाकीची परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे तिथल्या सरपंचांनी आम्हाला तिथून जायला सांगितलं। परिस्थिती फारच बिकट झाली होती। त्यात माझा मूत्रपिंडाचा वाढलेला त्रास। तिथून निघाल्यावर आम्ही मामाच्या गावी असलेल्या श्री शिंगेश्वर या महादेवाच्या मंदिरात गेलो। ते आम्हाला गावाबाहेर पडल्यावर रस्त्याच्या बाजूला दिसलं। तिथे दर्शन घ्यायचा मोह काही आवरला नाही। मग दर्शन घ्यायला गेल्यावर मी त्या महादेवांच्या पिंडीसमोर खूपच भावनामय झाले। हे कसं घडलं ते मलाच समजलं नाही। मला सुखरूपपणे या परिस्थितीतून माझ्या स्वतःच्या घरी पोहोचू दे महादेवा, ही प्रार्थना खूपच मनापासून केली। तिथून दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही पुन्हा डॉक्टरचं लेटर दाखवत खेडला आईकडे पोचलो। तिथे दुपारचं जेवण करून आम्ही थेट मुंबईला आमच्या घरी जायला निघालो। कारण कामधंदा सोडून आणि आजारपण जास्त वेळ अंगावर काढून मी राहू शकत नव्हते। त्यावेळी असा चमत्कार घडला की एवढी बेताची परिस्थिती सगळीकडे ठिकठिकाणी असूनही आम्हाला कुठल्याही चेकपोस्टने अडवलं नाही की पोलिसांनी अडवलं नाही आणि आम्ही रात्री 11 वाजता भाईंदरला आमच्या घरी सुखरूपपणे पोचलो। ही सगळी महादेवांची कृपा होती।
ज्यामुळे आमच्यावर कुठलंही संकट ओढवलं नाही. कोविडची भीती पण होतीच, पण ते देखील आम्हाला त्या काळात अजिबात जवळ आलं नाही. मग फॅमिली डॉक्टरकडे पुन्हा माझी ट्रीटमेंट सुरू झाली. गावच्या डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या औषधं ती वेळेतच घेऊन ट्रीटमेंट पूर्ण केली होती. पण काही रिपोर्ट्स वगैरे काढावे लागणार होते, ते सगळं काही सुरू झालं होतं. तर अशा सगळ्या वेदनादायी काळात महादेवांनी मला त्यांच्या जवळ केलं. मलाच नाही तर माझ्या संपूर्ण कुटुंबाला. आमच्या स्वप्नात पण महादेव येऊ लागले होते. तेव्हापासून मी खऱ्या अर्थाने अध्यात्माची एक पायरी चढले होते. मग त्यानंतर असं काय घडलं की आम्हाला मुंबई सोडून कोकणात यायचा निर्णय घ्यावा लागला. स्वामी सेवेत खऱ्या अर्थाने केव्हापासून आले हे सगळं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आपल्याला उगीचच असं वाटतं की आपण अध्यात्माला सुरुवात केली, आपणच सगळं काही करत आहोत. पण तसं नसतं. ईश्वराने बऱ्याच परीक्षांचा काळ मानव जीवनात आखून ठेवलेला असतो, ज्यामधून प्रवास करताना ईश्वर आपल्या खऱ्या भक्तांना आपल्या जवळ करतो. आणि तेव्हापासूनच आपली अध्यात्माच्या दुनियेतील सुंदर अशी सफर सुरू होते. आणि माझ्या बाबतीत देखील तेच घडलं. तर आपल्या या महादेवांच्या मंदिरामध्ये मी जेव्हा कधी भविष्यात जाईन त्यावेळेस मी तुम्हाला ते मंदिर, तिथला परिसर आणि तिथल्या काही अशा एक गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला त्या व्हिडिओमार्फत नक्कीच सांगेन. तर आता सोमवार आहे आणि आज मी या सगळ्या सेवा करत आहे ज्या तुम्हाला दाखवत आहे. आज सोमवार असल्यामुळे आपण शंकराची आरतीसुद्धा म्हणायची असते. इतर दिवशी नाही म्हटली तरीसुद्धा सोमवारच्या दिवशी आपण शंकराची, आपल्या महादेवांची आरती म्हणायची. बारकाईने पाहिलं तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझ्या उजव्या बाजूला खिडकीच्या इथे अर्धचंद्राकृती आकार दिसेल, तर नक्की बघा. तर अशा पद्धतीने आजची पूजा संपन्न झालेली आहे. आणि आज मी तुम्हाला काही माझ्या मनातील ज्या म्हणतात ना नाजूक गोष्टी असतात, आपल्या काही भावना असतात ज्या आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाच्या असतात, काही आठवणी असतात, तर त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. माझ्या पत्रिकेमध्ये सुद्धा माझ्या जन्मानुसार स्वामींचं करावं असं लिहिलेलं होतं. पण खऱ्या अर्थाने मी आत्ता कुठे स्वामींच्या सेवेमध्ये आलेली आहे. आता 2 वर्ष झाले असतील माझ्या मते. आणि माझं सगळं काही जो जीवन प्रवास आहे आतापर्यंतचा, बऱ्याच घडामोडी आहेत, तर ते सगळं आपण याच्या पुढे सुद्धा पाहतच राहू, जाणून घेऊ. तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुढच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.